सुरुवातीचीच बातमी महायुती संदर्भातलीच आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना समन्स बजावण्यात आलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी 6 वाजता सत्तारांना बैठकीसाठी बोलावलंय। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे। भाजपने आमचं मुंडकं तोडलंय असं वक्तव्य काल अब्दुल सत्तार यांनी केलं होतं। 18 महिन्यामध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी दिला नाहीये असंही सत्तार म्हणाले होते आणि त्याच अनुषंगानं हे समन्स पाठवण्यात आलेलं आहे। का आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षाला सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जे समोर दिसतोय त्यामधले एक एक गड आमचे संपू लागले। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। हा बरोबर आहे, हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं। मलाही असं अनेकदा वाटतं की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे। संजय राऊत असं काल म्हणतात की पश्चाताप झाला असेल तर पक्षप्रमुखांसोबत चर्चा करावी, ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत टीका केली होती वक्तव्य नाही बरोबर आहे ना। संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे। ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे।